नमस्कार मित्रांनो, तुम्हाला असं कधी होतं का की कधी कधी मन शांत बसत नाही, एकच गोष्ट सारखी सारखी डोक्यात फिरते, किंवा मी बरोबर केलं की चूक केलं, उद्या काय होईल, आज जे झालं ते योग्य झालं की अयोग्य झालं. जर तुम्ही सुद्धा रात्री झोपताना विचाराच्या जाळ्यात अडकतात का, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मित्रांनो, ह्याच गोष्टींना इंग्लिशमध्ये म्हणतात ओव्हर थिंकिंग, म्हणजेच अतिविचार. आपलं माइंड पास्ट किंवा फ्युचर म्हणजेच भूतकाळात किंवा भविष्यकाळातच फिरत राहतो आणि सध्याची जी मोमेंट आहे म्हणजे करंट सिच्युएशन जी आहे ना तीच विसरून जातो. आणि त्याच्यात बाहेर पडण्यासाठी तुम्ही सिम्पल 3 ट्रिक्स आहे ज्या यूज करू शकता आणि याच्यातून बाहेर पडू शकता. म्हणजेच ओव्हर थिंकिंगचा हा खूप स्ट्रॉंग सोल्युशन आहे. आणि पहिलं म्हणजे काय की तुम्ही ब्रीदिंग रिसेट करा. म्हणजे काय, दररोज 5 मिनटं तुम्ही डीप ब्रीदिंग केली पाहिजे. डीप ब्रीदिंग म्हणजे काय, स्लो इनहेल करा आणि स्लो एक्झेल करा. ह्या प्रोसेसमुळे काय होतं, ब्रेनला शांती मिळते, जेणेकरून तुमचे ब्रेन जो अतिविचार करतो ते कमी होतात. दुसरं म्हणजे काय, राईट अँड रिलीज. म्हणजे तुम्ही जे विचार करतात ना ते तुम्हाला कंट्रोल होत नाही, बरोबर, हा तुमचा मेन प्रॉब्लेम आहे. मग त्यापेक्षा तुम्ही एक सिम्पल काम काय करायचं, राईट अँड रिलीज. म्हणजे काय, तुम्हाला जो विचार येतो ना, जो सारखा सारखा मनात घोळत राहतो, तो पेपरवरती पूर्ण लिहायचा आणि बाजूला पेपर ठेवून द्यायचा. त्याच्याने काय होतं, एकदा की तुम्ही लिहिलं की तुमचं मन जरा शांत होतं. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काय, फोकस अँड शिफ्ट. म्हणजे काय, रोज एक वेळा फोन दूर ठेवून करंट मोमेंटमध्ये राहायचं. म्हणजे काय, जसं आता मी पेपर वाचतोय तर तुम्ही पेपर वाचा, मग तो मन लावून वाचा, त्याच्यात लक्ष देऊन वाचा. किंवा लेडीज असतील तर ते स्वयंपाक करत असतील तर ते मन लावून बघा की आता काय काय टाकायचं, कसं आहे, काय करायचं, काय केल्याने टेस्ट वाढते, काय युजफुल आहे, ह्याच्यात म्हणजे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हा, त्याच्यात गुंतून राहा. त्याच्यामुळे तुमचं काय होईल, डिस्ट्रॅक्शन होईल. आणि दुसरं म्हणजे काय की उरलेल्या वेळात तुम्ही वॉक करा, तुमची आवडती गाणी ऐका, किंवा कधी कधी तुमचा एकांतामध्ये तुमचा टाईम स्पेंड करा, जेणेकरून काय तुम्हाला मी टाईम मिळेल, जेणेकरून तुम्हाला जास्त शांत राहायला मदत होईल. हे सगळ्या गोष्टी हे खूप महत्त्वाचे 3 पर्याय आहे. आणि हे जर तुम्ही अवलंबले तर नक्कीच तुमचा ओव्हर थिंकिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो नक्कीच बरा होईल. आणि मला देखील या गोष्टींचा खूप खूप फायदा झाला आहे. धन्यवाद. तुमचा जो काही एक्सपिरियन्स असेल तो कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.